दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता मात्र वाढत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम मात्र फळबागावर होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. मी आज छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ या भागामध्ये आलेलो आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र आता जे काही डाळिंबाचे पीक आहे त्या पिकावरती झाकण्यासाठी मात्र शेतकऱ्यांनी एक नवीन जुगाड आपल्याला लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र त्यांनी एक पांढरा कपडा आणलेला आहे आणि तो पांढरा कपडा या ठिकाणी त्या फळबागावरती लावलेला आहे, जेणेकरून त्यामुळं उन्हाची तीव्रता कमी होते आणि जे काही गारपीट होते त्यामुळे देखील त्या पिकाचं संरक्षण होतं आणि जे काही फळबाग आहे त्यामधलं जे काही फुलं असतील ते फुलं गळून पडू नये किंवा पिकाचंही नुकसान होऊ नये, त्या फळाचंही नुकसान होऊ नये, त्यासाठी मात्र शेतकऱ्यांना मात्र आता उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याचा देखील फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे आच्छादन मात्र टाकताना आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत शेतकरी आहेत की नेमकं हे कशासाठी टाकलंय, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो हे देखील जाणून घेऊया. तुम्ही जे काही पांढरा कपडा टाकलेला आहे हा हेच काय कारण आहे आणि कशामुळे टाकलेला आहे? पहिली गोष्ट तर हा उन्हापासून बचाव. जे सनबर्निंग पडते फळाला ती पडत नाही, डाग येत नाही. परत ह्या जी गारी झाल्या मागच्या हप्त्यामध्ये त्या गारीपासून संरक्षण. जर फळावर पडली तर डायरेक्ट झिरो होऊन जातं शेतकरी. याच्यापासून संरक्षण आहे. खूप मोठं हो, लय होत. पण याच्यामुळे त्याला 50,000 रुपये खर्च एकरी. हो, टाकायला कापड. आणि तू कपडा आणलाय, तो कपडा आणायचा त्याच्यानंतर तो टाकायला त्याला बी रोजंदार लागत असते. हो ना, सगळा मिळून 50,000. किती एकर बाग आहे? हा बाग बघा आता 2.5 एकर आहे. मला सांगा की उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि जे काही फुल असते ते फुलानंतरच ती गाठ तयार होती ना, म्हणजे फुल गळू नये किंवा गारपीटाचा त्याचा फटका बसू नये यासाठी ते केलं जातं. हो, गारपिटीचा फटका ऊन असता सनबरी चट्टा यासाठीच येते. ठीक आहे. उत्पन्नाचे वाढ बी होते ना, म्हणजे उन्हात चट्टापेक्षा क्वालिटी मालातच येते. मला सांगा आता ते एखाद्या देशामध्ये युद्ध चालले आणि हा जो काही माल आहे हा माल तर आता काही बाहेर एक्सपोर्ट होत नाही, त्याचा फटका देखील बसतो. 100% फटका बसणार यावर्षी. हो, फटका बसणारच आहे. नुकसान होणार. हा, नुकसान 100% होणार यावर्षी शेतकऱ्याचं. आता ते भरून काढण्यासाठी काय करतात? आता काय करायला लागणार, आता हेच माल जे आहे तेच पीक नाही आता. हा, भावामध्ये फटका बसतो. मार्केटमध्ये हा माल इथल्याच विकला जाणार आहे, बाहेर तर एक्सपोर्ट होत नाही ना, त्यामुळे भाव कमीच भेटणार आहे. माल एक्सपोर्ट होणारच नाही यावर्षी. आता अंदाज आहे आता, पण काय आता युद्धामुळे काय होऊ शकतं सांगता येत नाही. आता काय सरकारकडे काय मागणी? सरकार हेच मागणी आहे. हमी भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला, हेच मागणी आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने शेतकरी आपला माल वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी पद्धत अवलंबत असतात, या ठिकाणी मात्र त्यांनी आपण पाहिलेलं आहे की हा कपडा टाकलेला आहे, कपड्याचा त्यांनी वापर केलेला आहे, जेणेकरून फळाला देखील त्याचं नुकसान होईल. जे काही फुल आहे ते फुल गळून पडू नये. मात्र याचा फटका मात्र आता जे काही युद्ध चालू आहे त्याचा फटका देखील यांना बसणार आहे, कारण की हा माल जो आहे ते एक्सपोर्ट होणार नाही, त्यामुळं ते भाव देखील त्यांना कमी मिळणार आहे आणि शेतकरी हाच अपेक्षा व्यक्त करतो की आम्हाला जे आहे त्या हमी भाव मिळाला पाहिजे. मात्र आता कालांतराने जे काही पीक निघेल त्याला काय भाव मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, ALS मराठी, छत्रपती संभाजीनगर.